चला मित्रांनो, तर आज जाऊया घोणस जातीचा विषारी असा हा साप पकडण्यासाठी. रात्री 11-12चा टाईम होता आणि आपल्या मित्राचा कॉल आला आणि आपण कॉलच्या दिशेने जात होतो. बघू शकता, खूप रात्र झालेली होती आणि आपण साप रेस्क्यू करण्यासाठी चाललेलो होतो. सोबत आपला प्रशांत भाऊ होता आणि नुकतंच आपण स्पॉटवर पोचलेलो होतो. तर विटांमध्ये विषारी असा घोणस जातीचा साप दडून बसलेला होता. साप हा मित्रांनो खाण्याच्या शोधामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला येत असतो आणि घोणस हा अतिशय विषारी असा साप असतो. तो ज्या जागी चावतो ती जागा सोडून जाते व बिनकामाची होते. तुम्ही बघू शकता विटांमध्ये कसा हा साप दडपून बसलेला होता मध्ये. याची ओळख अजगरासारखे त्याच्या अंगावर पट्ट्या असतात, गोल अशा आकाराचे याच्या अंगावर पट्ट्या असतात आणि ह्या सापाला कोणी पण अजगराचं पिल्लू म्हणून पकडण्याचा कधी पण प्रयत्न करू नका. तुम्ही बघू शकता आपण त्याला योग्य प्रकारे चिमट्याच्या साहाय्याने बाहेर काढले आणि त्याला लगेच बॅगमध्ये पॅक करून दिले. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण त्याला पकडलेलं आहे. त्या जीवाला सुद्धा कोणती इजा न होता आपण त्याला रेस्क्यू केलेलं आहे. कारण आपला जसा जीव असतो तसा या मुक्या प्राण्यांचा सुद्धा जीव असतो. आपल्या घराच्या आजूबाजूला निघाला तर कोणी त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. त्याचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्राला बोलवा. ते बघितले तुम्ही, आपण विषारी घोणस जातीचा हा साप धरलेला आहे. आता गरमीचे दिवस आहे, त्याच्यामुळं हा साप आपल्या घराच्या आजूबाजूला खाण्याच्या शोधामध्ये येत असतो. त्याला अजगराचं पिल्लू म्हणून कोणी पण पकडण्याचा प्रयत्न करू नका. अतिशय घोणस जातीचा साप रेस्क्यू केलेला होता तो आपण आता इकडं जंगलामध्ये रिलीज करतो.